भावे गावे गीत, भावे गावे गीत, शुद्ध करोनिया चित्त. तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. अनेकांचे कानी गुण दोष मना न आणि, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. करी मस्तक ठेंगणा लागे संतांच्या चरणा, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. वेची ते वचन जेणे राहे समाधान, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. हरिनाम संकीर्तन सप्ताहातली तुमच्या गावातली आजची प्रवचनाची सेवा ज्ञानेश्वरी, गीता, भागवत यांच्या श्लोक ओवीवर करण्याच्या ऐवजी जगद्गुरूंच्या अभंगाच्या चिंतनाने करायचे. श्वास आहेत महाराष्ट्राचे ज्ञानभा तुकाराम. कुठेही जायची गरज नाही, कुठलंही वाङ्मय वाचायची गरज नाही. कुठले ग्रंथ वाचून एका ग्रंथाने निश्चय केला आणि दुसऱ्या ग्रंथाने तो ओढविला. आपण एक करावं, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, तेनेच पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काय. मोडोनी हा वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा, त्या वाटेने जावं. सगळ्यात सुंदर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाची गाथा. माझे गुरु नामगुरु दांडेकर मामा सांगायचे, महाराष्ट्रात जन्माला आला आणि ज्ञानेश्वरी गाथा नाही वाचला तर फुकट तुझा जन्म. गाथा वाचावी, पारायण करावं, चिंतन करावं. एक तरी ओवी जशी अनुभवावी तसा एक तरी अभंग जीवाचा आपलासा करावा. म्हणून आज चिंतनासाठी अभंग घेतलेला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग. पहिली अट आहे, तुझं व्हावा आहे देव. बघ बाबा, तुला काय बनायचंय? दानव बनायचंय का देव बनायचंय? मानव जन्माला आला, माणसाच्या जन्माला आपण आलो. सापडे हा देह कागदवाली न्याय, पाप पुण्य समान समितही पाविजे कर्मभूमी. मनुष्याचा जन्म मिळाला आपलं परम भाग्य. पण या जन्मात आल्यानंतर आकाराने माणूस असून उपयोग नाही. नाक डोळे कान हात पाय सगळे म्हणून आकाराने माणूस आहे, विचाराने राक्षसाच्या पलीकडची अवलाद. बोलू नये शब्द, व्यासपीठावर राहून पण क्षमा मागतो. मग तुला माणूस म्हणून राहता आलं तर राहा, नाही राहता आलं ना तर तू बघ काय व्हायचं ते ठरव. देवे दिला देह भजना गोमटा. अरे काय सुंदर तुला देह दिला, जेने हा देह दिला दान तयाचे करीन मी ते करेन. त्यासाठी हा जन्म आहे. तोंड कशासाठी, डोळे कशासाठी, हात कशासाठी, का दिलं देवाने हे सगळं? गोमट शरीर का दिलं? तर देव बनण्यासाठी. लक्षात घ्या, माणूस सुद्धा होण्यासाठी नाही. आणि माणूस म्हणून जी प्रगती तुम्ही करू इच्छित असाल, घरदार मुलं बाळ, ते अन्न वस्त्र आच्छादने हे तो प्रारब्ध अधीन. तुम्ही करून तुमचे संसार खूप चांगले होतील अशी तुमची भ्रांत कल्पना. भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. मलाही वाटतं मोठं हेलिकॉप्टर मी बारडगावात उतरावा, पण मला उतरता येईल का? किती कर्तृत्व केलं तरी. काय कर्तृत्व केलं रे? हेलिकॉप्टर, गाडी, मोटार, सत्ता, संपत्ती मिळू शकते आणि ते मिळून समाधान आहे का? मग मानवी देह कशासाठी? देव बनण्यासाठी. तुझं व्हावा आहे देव. लक्षात घ्या, परत हा जन्म नाही, परत हे कर्तृ स्वातंत्र्य नाही, परत ही भक्ती करता येत नाही. तुम्ही असं कधी ऐकलंय का? बारड गावातल्या सगळ्या गाढवांनी एकत्र येऊन विचार केला आणि दिंडी काढायची ठरवली आणि आळंदीला गेले. असे विचार कधी गाढवांनी केला का? नाही. येईल का गाढवाच्या मनात विचार? नाही येत. मग असा विचार करत नाही त्यांना कोण समजावं? आपण सोडून देतो. कधी असा विचार केला की इथल्या सगळ्या म्हशी एकत्रित झाल्या आणि त्यांनी ठरवलं ज्ञानेश्वरीचं पारायण करावं, हेच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान केल्या होय याची जन्मी अवघे विठोबाची नामे. करता येईल तर माणसाच्या जन्मातच करता येईल आणि त्यासाठी मनुष्याचा जन्म आहे. घरदार मुलं बाळे तुम्हाला वाटत असेल त्यासाठी नाही, हे होणारच आहे. कशी मी दळावंच लागणार आहे.
प्रपंच होणार आहे, वाट्याला आलेला कोण सोडू शकतो? आणि प्रवचन कीर्तनात आम्ही सांगितलं संसार सोडा, तर तुम्ही सोडणार आहे का? चिकट भोकर हिथं ऐकतात, हिथनं बाहेर उठून गेले की संपलं इथलं सगळं. एकदा धुंडा महाराजांना एक जणांनी प्रश्न विचारला होता. धुंडा महाराज म्हणजे मला सुद्धा कळत नाही, प्रवचन झालं कीर्तन झालं की त्याच्या पाया पडतात की नाही प्रवचन करायच्या कीर्तन करायच्या. मग एका माणसाला विचारलं, बाबा प्रवचन कीर्तन करायच्या तुम्ही पाया पडता का? पाया पडता प्रवचन झाल्यावर कीर्तन झाल्यावर? काय आदर वाटतो का तुम्हाला? रिस्पेक्ट भावनेने श्रद्धेने पाया का पडता? ते म्हटले, हो चुकतंय तुमचं, आम्हाला आदर बिदर काय वाटत नाही, श्रद्धा वगैरे काही नाही. मग का पाया पडता? तासभर तुम्ही आमच्या डोक्यात दिलेलं पुन्हा तुमच्या पायाशी, अमेरिकाना डोक्याने बाहेर. कोणी घेत नाही. माणसं प्रवचनाने सुधारत असते तर समाज खूप सुधारला असता. तरी देखील तुका म्हणे जाऊ साधवीत वाटे, भेटेल तरी भेटे कोणीतरी. जगद्गुरूंनी उपदेश केलाय, तुका म्हणे माझं धाडीले निरोपाला पाठवलंय. तोच निरोप तुमच्यापर्यंत पोचवायचं काम करते की प्रपंचात जे काय मिळायचं ते तुम्ही ठरवून जास्त मिळवता येणार नाही. जे मिळायचं जसं मिळायचं तसं ठरलेलं आहे, त्यात काही बदल करता येत नाही. फक्त या जन्मात येऊन काय मिळवायचं देवत्व ते मिळवता येतं. तुझं व्हावा आहे देव. बघ भाऊ तुला काय व्हायचंय, दानव बनायचंय का देव बनायचंय? माणसाच्या हातात आहे. आमच्या बारामतीमध्ये रेमंडचं शूटिंग शर्टिंगचं कपडे घातलेला, हातात टायटनचं घड्याळ, बाटाचा बूट, बिलक्रीम लावलेलं, सुंदर भांग पाडलेला पॉश माणूस, गळ्यात आता किती तोळ्याची सांगू, तुम्ही सांगाल तेवढे तोळ्याचे, 5 बोटात अंगठे, 2-2 किलो वागवतात आता, आणि त्याला काय असा तो ग्रस्त रस्त्याने चालला होता. त्याला अख्खा रस्ता पुरा पडत नव्हता, ह्या टोकाचा त्या टोकापर्यंत, त्या टोकाचा ह्या टोकापर्यंत. कसा चालला असेल कळलं तुम्हाला? तुम्हाला कदाचित कळणार नाही, आमच्या बंधुवर्गांना कळलं. आणि चालता चालता ते गटरात पडलं. किती वेळ पडलं ते त्यालाच कळलं नाही. जात होते तिथून मी, मला कळलं आपल्या गल्लीतले एवढे चांगले शिकलेले, एवढ्या मोठ्या हुद्द्यावर असलेले खाली गटरात पडलेत, आपण यांना उचलावं. आता गटरात पडताना ते ब्रह्मानंदात होते, त्यांच्या ब्रह्मानंदात, आपल्या नाही बरं का. ब्रह्मानंदे लागे टाळी कोण दे हाते सांभाळे, अशी आपली अवस्था, त्यांची त्यांच्या ब्रह्मानंदातली अवस्था. म्हणून त्यांना उचलून काढलं, कडेला उभा केलं. म्हटलं काय भाऊसाहेब तुम्ही इथं कसं? मॅच बांधलाय, पडायला काय हरकत आहे, तूच बांधलं तर पड, खुशाल पड, आमचं काही म्हणणं नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय मात्र तुम्हाला अट घालतात, तुझं व्हावा हे देव. बोल, माणसाच्या जन्माला आलाय ना, प्रपंच चांगलाच होणार आहे. भक्तीला लागलं कोणाचं वाईट होत नसतं. साईड इफेक्ट आहे. कारखाना काढला ना तर साखर प्रमुख असते भाऊ का मळी प्रमुख असते कारखान्यात? साखर प्रमुख, मळी साईड प्रॉडक्ट आहे. तसं प्रपंच आपलं साईड प्रॉडक्ट आहे. माणसाच्या जन्मात प्रपंच मळीसारखा आहे, तो काय व्हायचा तो होईल, त्याला भाव येईल, अल्कोहोल होईल, काय होईल, त्याचा भाग निराळा. पण मेन प्रॉडक्ट काय तर माणसाने देव बनायचं आहे. मग तुकोबाराय म्हणतात तुझं व्हावं आहे देव, तरी हा सुलभ उपाय. तुला मी साधे सोपे सुलभ उपाय सांगतो देव बनण्याचे. आता हे जगद्गुरूंचं सोपं म्हणजे आपलं सोपं नाही बरं का. महाराजांना ते सोपं वाटतं, कारण मागा बहुता जन्मी हेच करीता आलो आम्ही. असे आम्ही वैकुंठवासी आलो याची उजळाया आलो वाटा खरा खोटा नाही, अशा मी गत जन्म हेच करत आलेलो. त्यामुळे त्यांना सोपं आहे, आपल्याला सोपं नाही. तुम्ही म्हणाल का बरं सोपं नाही? जगद्गुरू सांगतात तर ऐकू आपण. 5 सुलभ उपाय सांगितलेत. 5 पैकी एक जरी केला तुम्ही आजच्या प्रवचनानंतर, तुम्ही सर्वांच्या पैकी सगळ्यांनी परमार्थ करत असून सुद्धा जसा इथे सांगितलंय तसा. आमचं गाव कृषी मंत्र्यांचं आहे की नाही, मग आमच्याकडे प्रयोग केले जातात. असा एक 5 एकराचा प्लॉट घेतला जातो. 5 एकराचा शेतकऱ्याचा साधा प्लॉट आणि 5 एकराचा घेतलेला प्लॉट. तिथं एक कंपनी घेते त्या प्लॉटला दत्तक. त्याला ती कंपनी खत घालते, बी ती देते, खत तीच घालते, पाणी ती देते, वेळोवेळी पिकाची निगारणी केली जाते. आणि मग त्या कंपनीने जोपासलेला, पाहिलेला, चांगला संवर्धित केलेल्या प्लॉटमधलं निघणारं उत्पन्न आणि सामान्य शेतकऱ्याने सहज केलेल्या शेतीतलं निघणारं उत्पन्न, यात फरक पाहिजे की नाही? हो का नाही सांगा ना. माझं प्रवचन द्विअर्थी बरं का. फरक पाहिजे. जे कंपनीने इतका निगाराणी करून केला त्यातलं उत्पादन कसं निघालं पाहिजे? चांगलं.
तसंच जे प्रवचन करतात, जे भजन करतात, माळ घालतात, कीर्तन करतात, ज्ञानोबा गाथा वाचतात, ती माणसं आणि सामान्य माणसं यांच्यात फरक असला पाहिजे की नाही? असला पाहिजे, पण असत नाही. दुर्दैवाने क्षमा मागते. मला खूप आनंद वाटला. मला गर्दी नाही आवडत. दर्दी माणसं असले ना, चेहऱ्यावर कळतं, डोळ्याच्या बाहुल्यात कळतंय किती कुणाचा परमार्थ आहे, किती ज्ञानोबा आहेत, किती तुकोबा आहेत. तुमच्याकडे पाहिलं की कळतंय. म्हणून मला प्रवचनाचा आनंद वाटतोय. उगाच सगळे गावातलं गबाळ गोळा केलं बसवलं तर त्याला कळेल असं नाही. पण नेमकी माणसे म्हणून तुम्हाला सांगते की जर आपण परमार्थात असू तर आपले कसं पाहिजे, आपला आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाच्या पोटी साठवले आम्हा पोटी, आणि आपले चेहरे कुणाला तरी पोचून आल्यासारखे, कुठली गोवरी नाहीशी दिसे. तो का बरं हा फरक आहे? याचं कारण आपण ते उपाय करत नाही जगद्गुरूंनी सांगितलेले. त्यांनी जसे सांगितले तसे करत नाही. असं कसं म्हणता? ऐका महाराजांचे शब्द. पहिल्या शब्दाला थांबायला होतं. अभंग किती मला सोडवता येईल कोणाला माहिती, पण घाईघाईत आपलं चावर चावर चांग भलं, पाऊस आला, तासाभरात आपले सगळे अभंगाचे अर्थ तुम्हाला सांगायचे. भावे गावे गीत, गीत गावं भगवंताचंच. गात जागा गात जागा प्रेम मागा. गाणं कुठलंही नाही बरं का, नाही तर मुन्नी बदनाम होई. काय त्याचा उपयोग नाही, बदनामच झाली. तिचा काय उपयोग आहे? आणखी दुसऱ्या वेळेला वेगळं निघेल, आणखी तिसऱ्या वेळेला वेगळं निघेल. या व्यासपीठावर ते घेऊ नये, पण आताच्या लोकांना कळतं म्हणून घेतलं. भावे गावे गीत, देवाचं गीत गावं. वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे. भगवंताचं नाम जे आहे ना ते गावं. गीत नुसतं गीत नाही, गावे. वेडे वाकुडे गाईन मोकळेपणाने गावं. कसा कसवर असे ना, नाही तयाविन भुकेला विठ्ठल. त्याला काय राग सूर ताल 2 मध्ये पकवाज लावलाय का, काळी 3 मध्ये लावलाय, टाळाचा ताल बरोबर आहे का, असो नसो. रक्त्याची लंगोटी दगडाचे टाळ, रक्त्याची लंगोटी नामा वाळवंटी कीर्तन करी. काय होतं नामदेवांच्या जवळ, काय होतं जनाबाईंच्या जवळ? आपल्याकडे सगळं असतं. 7-8 हजाराची पेटी असते, 5 हजाराचा विना असतो, 10 हजाराचा पकवाज असतो मडवलेला. भावच नसेल तर ह्या सगळ्याचा काय उपयोग आहे? हे काही नसू दे, पण भावे गावे गीत, भगवंताचे संतांचे अभंग मुखातून कशाचाही उच्चार करू नये. तप असतं जिभेचं एक. तुम्ही बघा आता रस्त्याने तुमच्या गाड्या हिंडतात, कोणाशी माझं घेणं देणं नाही त्यातलं बरं का, पण 1 2 3 4 आमक्याचं जय जयकार. एक पावशर भजी दिली, एक बाटली दिली, थोडं जेवाय दिलं की कोणाच्या नावाने ओरडतोय तेच कळत नाही. काय त्याचा उपयोग आहे सांगा ना मला? येणे मुखे वर्णी तुझी नाम कीर्ती, ऐशी मज शक्ती दे. देवा या मुखातनं तुझं नाम आलं पाहिजे. भावे गावे गाता आलं पाहिजे बरं का. छान आनंदाने गावं, आपल्या एकांतात गावं, जगाला दाखवण्यासाठी नाही. उत्तम गाता आलं तर फारच छान. सूर तान असेल तर किती आनंद आहे. शॉर्टकट आहे संगीत भगवंताकडे जायचा. पण नाही जमला तर भावे गावे गीत, भावाने गा. आता भाव शब्दाखाली आमच्या काळे महाराजांच्या भाषेत अंडरलाईन मारा. अंडरलाईन मारा म्हणायचे 2 लाल रेगा. इम्पॉर्टंट IMP. मनी नाही भाव. मग बाबा फार सुंदर गोष्टी सांगायचे. सासूसाठी रडेसून डोळं धुरावर धरू. सासू गेली होती, सगळ्या लोकांनी तिला आंघोळ घातली, बांधली, चालवली. घरातल्या 4 सुना तिच्या मागं. मोठी होती सासू, वजनदार. त्या गावातला माणूस सुद्धा तो मोठा. त्याची पत्नी गेली, मागून त्या 4 सुना, त्या खानदान घरंदाज. पण पाठीमागून आमच्याकडे पद्धत आहे, पदराने वारा घालायचा सासूला. ती काळे महाराजांच्या गोष्टी थोडक्यात सांगणार आहे. ती रस्त्याने जात होती, जुना असं खेडेगाव, पांदिनी रस्ता, वड्याच्या काठी विश्रांती वैकुंठ जे होतं तिथं. त्या पांदीच्या दोन्ही कड्याला जांभळाची सुंदर झाडं होती. आणि सासू नेमकी मे महिन्यात गेली होती, आणि जांभळाच्या झाडाला काय लागली होती? सुंदर अशी सुंदर फळं, काळे भोर टपोरे जांभळ बघितले की ती वारा घालता घालता घालणाऱ्याचं लक्ष तिकडं गेलं. कुठं? सासूकडं नाही, जांभळाकडं. ती म्हणायला लागली, काळं निळं ग काळं निळं. दुसरी सून माग होती, तिला कळलं की ती वेडी, प्रेत यात्रेला चाललोय, सासूला पोचवतोय. इतक्या वेळ धुरावर डोळे धरून धरून विक्स घालून घालून डोळे लाल केले, आणि ह्या जांभळाकडे बघून म्हणते काळं निळं ग काळं निळं. दुसरी खूप हुशार होती, ती म्हणली आताचा उपयोग नाही, येते येळ ग येते येळ, जाते वेळ कसं घेता येईल? काळी निळी जांभळं जाताना खाता येतील का? कधी
आपली भजनं तशी भजन ते उंगळवाने नरका जाणे चुके भजन चालत नाही का? काय रात्री आमच्याकडे भजन रंगलं राव. हां चहाच्या 2 किटल्या लागल्या. हानिवडीचे तर 2 पाकिटं खालास झाली. दुमपुड फुटलंच. करंटमध्येच वाजवत होता. ते फुटलं नाही तर काय बघा ना. हे काय भावे गावे गीत शुद्ध परमार्थ तुकाराम महाराज सांगतात. भावाने, आता भाव शब्द मला दाखवता येत नाही हो तुम्हाला. भाव आतून यावा लागतो. भाव भगवंताचं देणे, प्रेम देवाचे देणे. मला नेहमी वाटतं माझ्या गुरुनी ताकद द्यायला पाहिजे होती की असं तुम्हाला उचलायचं आणि भावाच्या टिपाडात बुडवायचं. याला भाव म्हणतात. उसना नाही येत असा भाव. हृदयात 8 सात्विक भाव तयार व्हावे लागतात. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे. आमच्याकडे भावाने भक्ती नसते. तुळशीला पाणी घालत असलं ना, पडपड तुळशीच्या बुडी, अगे इकडे बघ, ते बघ ती चालली वरच्या आळीला. आता तू तुळशीला पाणी घालते ना, ती खालच्या आळीचे वरच्या आळीला जाऊ, नाही तर वरच्या आळीचे खालच्या आळीला जाऊ. तुझं मन कुठं पाहिजे? भाव कुठं पाहिजे? ज्ञानेश्वरी वाचतात. सुंदर ते ध्यान अभंग चाललाय. उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया. ठेवलं का हो? तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. उकळला का? मकर कुंडले कळलं असेल तुम्हाला थोडं. ठेवला उकळला. तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मनी विराजित. गाळला का? मग ते आणतात कब्बशी. भजनात काही घेऊ नये या माताची मी. भजन झाल्यावर सगळं झालं ना आपलं, घालीन लोटांगण वंदीन चरण, शेवटी गजर झाल्यानंतर कडेला बसावून घ्यायचं असेल तर चहा. पण पुढं पेटी ती कप आणतात कब्बशी. तू काय म्हणे? माझे हेची सर्व सुख भावे गावे गीत. म्हणून या भजनाने माणसं सुधारत नाही. दोष भजनाचा नाही, दोष माळेचा नाही, जे वापरतात त्यांचा. जे तक्रार करतात ना, मग माळ कशाला, भजन कशाला. भजन खूप चांगलं आहे. हरिभजन आहे धवळले जगत. जगद्गुरूंनी छत्रपतींना घडवलं भजनाने. आम्हापाशी येऊन या काय रोडके हातपाय दिसे आवकळा, आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे एरवित्त धन ते मज मृतिके समान. कंठी मिरवा तुळशी व्रत कराय काय वेडे होते काय तुकोबारा? ज्याने घातली ती प्रकृती नीट नसेल मग देणारा काय का? तुम्हाला उदाहरण देते. एक माणूस पळत पळत गेला डॉक्टरच्या. मला एका डॉक्टरनेच आज सकाळी सांगितले, आहेत का नाही आता आलेले मला माहित नाही. ते मला वाटत होतं त्यांनी यावं. गेले पळत पळत त्या डॉक्टरकडे. डॉक्टर डॉक्टर काय? म्हातारे आजारी, म्हातारे आजारी. काय होतंय? कसनुस होतंय. अरे पण कसनुस म्हणजे काय? ताप आलाय, थंडी वाजते, काय गोड वाटाना. ठीक आहे म्हणले, हे बघ हे घे औषध, जा कपात घे, जरा पाणी घाल, हलव आणि म्हातारीला दे. ते पळत आलं, कपात ओतलं आणि म्हातारीला दिलं. मग त्याच्या लक्षात आलं, डॉक्टर म्हणले होते कपात औषध घालून पाणी घालून हलव, पण आपण काही ते हलवलं नाही. मग तो म्हणला म्हातारीलाच हलवू. बायकोला म्हणला धर तू डोक्याकडनं मी पायाकडनं. मग असे औषध हलवायचं राहिलं तर आता कुणाला हलवू? आपले परमार्थ असे. माळ चुकीची नाही, औषध चुकीचं नव्हतं डॉक्टरने दिलेलं, देणाऱ्याने नीट दिलं नाही, घेणाऱ्याने नीट घेतलं. भावे गावे गीत कसं देवाचं. मीराबाई गात होत्या, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, मेलों में पली बनके जोगन चली, ओ तो गली गली लोग कहे मीराबाई बावरी. लोक म्हणतील मीराबाई वेड्या, जनाबाई वेड्या. परमार्थी माणसाला कोणीच चांगलं म्हणत नाही. येती तुझ्या भजनाड येडे आमचे कुळी नव्हते हेची एक पिसे जन्म आले. आमच्या कुळात असलं कोणी नव्हतं बघा हे भजन करतंय. परमार्थ्याला कोणीच चांगलं म्हणत नाही. पण मीराबाईंनी त्याची पर्वा केली नाही. भावे गावे गीत. कसा तुम्हाला भाव शब्द दाखवू, कसे बोटाने दाखवू तुला? घे अनुभव गुरुचा. एकदाच त्याला हाक मारा. लोक कहते वो आते नहीं, भगवान कहते द्रौपदी की तरह बुलाते नहीं. कोण बोलवतो मला? द्रौपदीने हाक मारली होती, कृष्णा धावरे लवकरी, आली विघ्ने निवारी, हरी तू आमचा कैवारी. त्वरा केली गरुडात टाकलेले मागे आणि देव आले. कारण बोलवलं होतं. आपण भावे गात नाही. आपलं संगीत, आपलं ज्ञान, आपल्याला असणारी सवड, मग त्यातनं आपला परमार्थ असतो. जगद्गुरू सांगतात तुला नाही देव होता येणार, तुला याप्रमाणे गाता येते का? भावे गावे. पहिल्या शब्दाला आपण नापास आहे. आपलं मेकॅनिकल आहे सगळं.
भजन सुद्धा मेकॅनिकल असतं. कशाची करत असतात आणि काय म्हणत असतात आणि कुठं गात असतात कळत नाही. भाव पाहिजे. जो ज्ञानोबांच्या जवळ होता, जो तुकोबांच्या जवळ होता, जो नाथबाबांच्या जवळ होता, जो निळोबारायांच्या जवळ होता, जो भानुदास महाराजांच्या जवळ होता. हे आकाश वर पड पाहो, ब्रह्म गोळ भंगा जाओ, वडवानल त्रिभुवन खाओ, परी तुझीच वास पाहो गा विठोबा, न करी अनेकाचा पांगिला, नामधारक तुझाच मी तुझा अंकिला आहे. मला बाकीचं काय नको देवा. किती प्रतिकूल परिस्थिती, देह जावं अथवा पण पांडुरंगी हा भाव पाहिजे. आलो असतो भजनाला पण जरा पोटात कुटकुट करतोय, बसलाच घरी. घरी बसल्यावर पोटातलं राहणार आहे का भजनात आल्यावर राहणार आहे कळलं पाहिजे. ज्याला त्याला देहाची, वेळेची, स्थळाची, काळाची, संपत्तीची, नात्याची पर्वा न करता देवाची या चाडे आळवावे देवा, तेव्हा भावे गावे गीत होता. बाई इथंच थांबले का तुकोबारा? भावे गावे गीत, भावाने गातोय, गीत गातोय, देवाचंच गातोय पण त्याला अर्धा क्लास आहे. सबऑर्डिनेट पार्ट. वाक्यात 2 भाग असतात, प्रधान भाग आणि गौण भाग. मेन भाग असतो न दुसरा एक भाग असतो. तसं भावे गावे गीत पण कसं गा? शुद्ध करो चित्त. पहिल्या भावाला तर नापास आपण, गीत गायला नापास, गायला नापास, सगळ्यात आपल्याला प्रमोटेड केलं समजा, वरच्या वर्गात घातला केलं त्याने. पण पुढं शुद्ध करो चित्त, आतलं चित्त तपासा बरं तुमचं. काय मनात येत नसतो. ताई प्रवचन करून गेल्यानंतर काय सांगितलं भावे गावे गीत ह्याचा विचार करत नाहीत लोक. तुमच्या गावातलं सांगत नाही, इतरत्र सांगते. चांगली बोलली बाया, प्रवचन पाठ होतं वाटतं, चांगला अभंग आहे, अभ्यास आहे. लग्न झालं असेल का? घेणे देणे का काय? आई बाप असतील का? कुणी बोलवलं यांना? कशाचं चिंतन करावं? चित्त काय आहे? आज काळे महाराज म्हणायचे मनात असेल ते लिहून निघालं नाही इथं तो कोणाचे राहणार नाही जगामध्ये. काय येत नाही म्हणा. आता होतं भुईवर गेलं, अरे देवा असं कसं घडलं, कुठं तुला असं सपन पडलं. असलं मन जे वैरी न चिंती ते मन चिंती. आपलं चित्त काय शुद्ध? चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. ते शेख मोहम्मदाने वाघाला बोलवलं, चला आपल्याला राजाने बोलवले तिकडे जायचंय. त्यांच्या बोलवण्यावर वाघ येत होते, आपल्या बोलवण्यावर आपलं घरातलं आपलं पोरगा ऐकत नाही. चल बाळ्या देवळात. बाळ्या म्हणतो तुम्ही जमी येत नाही, कारण आपलं चित्त शुद्ध नाही. बाळ्यात चूक नाही. संतांनी यारे यारे लहान थोर बघा, पंढरीची वारी आळंदीहून देऊवरनं महाराज निघाले. लाखो वारकरी 15-15 दिवस वारा वादळ पाऊस चिखलात तंबूत राहतात. जे असेल ते खातात. तसल्या अडचणीत चालतात ते. का चालतात बरं? ते त्याच्यावर विश्वास आहे. त्यांनी बोलवलं की येतात, कारण त्यांनी मांडलेला खेळ आहे ना. चित्त शुद्ध होतं. ज्ञानोबा तुकोबांचं आपल्या चित्ताचं मापच काढू नये. सोनं मोजायचं पण गुंजे बरोबर मोजावं लागतं, ग्राम बरोबर मोजावं लागतं. नाईलाज आहे. शुद्ध करून या चित्त तुमच्या हातात आहे. आपलं चित्त शुद्ध करून या. माणूस कर्तृ स्वातंत्र्य आपल्या हातात आहे. आपलं चित्त शुद्ध करायचं. आता चित्त शुद्धीचे उपाय निष्काम कर्माचरण आणि नामस्मरण. ह्यातलं दोन्हीपैकी काय करता येतं ते बघा. निष्काम कर्माचरण, अपेक्षा ठेवायची नाही. काय अवघड आहे, फार अवघड आहे. म्हणून मी सांगते जगद्गुरु सोपं म्हणत असले ना तर इतके सोपे उपाय आहेत. भाव तयार व्हायला इतकं सोपं आहे. दगडासारखी माणसं असतात. 34 वर्ष गावात सप्ताह झाला पण कोण्या महाराजाचा पट्ट्या पाया पडला नाही. येथे कोणाचे काय बाय गेले? तू इथं नाही आला तर ज्याचे त्याने अनैतिक केले. तुला कळलं नाही त्याला आम्ही काय करणार? कळलं पाहिजे. आपलं चित्त शुद्ध करता आलं पाहिजे आपल्याला. न करणाऱ्यांविषयी मी बोलत नाही, पण जे यात आहे त्यांनी सुद्धा हे केलं पाहिजे. परमार्थात आहोत म्हणून आपण असे आहोत नाही. तेरी भी चूप मेरी भी चूप सब गुपचूप. बरं आहे आपलं. सांगणारा तसा, ऐकणारा तसा, सगळं चाललंय. एका ठिकाणी 2 नवरा बायको राहत होते, वाड्यात राहत होते. तिथे एक भिकारी मागायला आला, याचक. लांबून भिकारी येताना पाहिला की हा बायकोला म्हणायला लागला, अगं ते बघ मागायला आला आता ते, आणि आपल्याला तर काही द्यायचं नाही. ती म्हणली बघा बरं का काय द्याल. ते दोघं खटासखट होते, काही द्यायचं नाही. तेवढ्यात तो भिकारी आलाच दारात.
आल्याबरोबर तर म्हणलं बघ अगोदर दाराशी आला, आता काय करतो मी, माझ्या पोटात दुखतंय म्हणून ओरडायला लागतो. ते म्हणले ह्याने काय होणार आहे, तसं नको, मीच पोटात दुखतंय म्हणून ओरडते, तुम्ही मला मारायला लागा काही करा. बरं म्हणलं मी तुला मारल्यासारखं करतो. त्याने घेतली काठी आणि लागला तिला मारायला रागवून. नाटक होतंय त्यांचं. तो काय करायला लागला, तिला मारायला लागला. तो येतच होता, बघत होता, मारतोय तर तिथपर्यंत आला आणि ह्याने जोरात जोरात मारायला सुरुवात केल्यावर तिने ओरडायला सुरुवात केली, मेले व करून जोरात. मी ओरडत नाही बरं का, नाही तर गावातले लोक येतील ओरडले असते माईकवर. तो तिथं आला, ती पडली खाली, रडायला लागली, ओरडायला लागली, हा मारतोच आहे. याने विचार केला दोघांच्या भांड्याने कशाला थांबा. गेला इथपर्यंत, घराच्या इकडच्या भिंतीला गेला, घराच्या पाठच्या भिंतीला गेला, घराच्या पलीकडच्या भिंतीला गेला आणि इकडं आला. आता तो गेला असं कळल्यावर त्याने काठी टाकली आणि हसला, बघ मी कसं मारल्यासारखं केलं की नाही. ती म्हटली तुम्ही काय मारल्यासारखं केलंय, मी कसं रडल्यासारखं केलं की नाही म्हणून गेला. तो म्हणला अगं रडल्यासारखं काय, मी मारल्याशिवाय तू रडल्यासारखं करते का, मी मारल्यासारखं केलं म्हणून गेला. ती म्हणली नाही नाही मी रडल्यासारखं केलं म्हणून तो गेला. एवढ्यात तो आला. तो म्हणला मी कसं गेल्यासारखं केलं, आत्ता आलोय, टाका काय, मी गेल्यासारखं केलं होतं, मी गेलो नव्हतो. तशी माणसं प्रवचन कीर्तन ऐकल्यासारखं करतात. सांगणारा सांगितल्यासारखं करतो, ऐकणारा ऐकल्यासारखं करतो, परिणाम शून्य. जगद्गुरु सांगतात तुला देव बनायचंय ना तर भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. चित्त शुद्ध करून, हायलाइट्स आहेत बरं का आपल्या, हेडलाईन, डिटेल नाही. एका तासात सगळं कसं सांगायचं, असं कोणी ब्रह्मदेव सुद्धा सांगणार नाही. गीता ज्ञानेश्वरी सुद्धा सांगता आली नाही. तुकाराम महाराज तर तुका म्हणे नेनो युक्तीची ती खोली आणि म्हणून ठेविली पायी डोळी. एक एक शब्द त्यातले फक्त एक चरण घेतो आपण, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तू देव बनशील. सोपा उपाय. तुकोबर आहे, प्रयत्न करतो चित्त शुद्ध करण्याकरता, निष्काम कर्माचरण, नामस्मरण घेण्याचा प्रयत्न करतो. रामकृष्ण हरी हा पूर्ण मंत्र आहे, बीज मंत्र. राम अर्धा, कृष्ण अर्धा, हरी सुद्धा अर्धा. पण रामकृष्ण हरी बीज आणि फळं हरीचे नाम. पूर्ण वारकऱ्यांचा मंत्र काय, 8 तास नाही. काही लोक रामालाच धरतात, काही लोक कृष्णालाच धरतात, काही लोक सोडून दुसऱ्यालाच धरतात. पूर्ण नाहीत ते, मला एवढं सगळं सांगायला वेळ नाही. पूर्ण मंत्र आहे रामकृष्ण हरी. फलश्रुती त्याची तितकीच आहे. आणि ते नाम चित्त शुद्ध करून भावाने नामस्मरण केलं तर देव बांधता येतं. मी सप्रमाण प्रवचनाच्या शेवटी सिद्ध करून दाखवेल. तुम्ही फक्त आठवण करा की कशाने देव बनतं, हे सगळं केल्यावर देव बनते कशाहून सांगता, तर मी तुम्हाला सप्रयोग सिद्ध करून दाखवेल. पण तुला होता येईल, तुझं व्हावा आहे देव. तर ह्या तुकोबरायांच्या पुढे ते जे साधक होते ते म्हटले आम्ही करू, चित्त शुद्ध करून भावाने देवाचं गीत गाऊ. गायचं म्हटलंय बरं का, गाऊ आम्ही. हरी तुझे नाम गाईन अखंड, गायचं. पण दुसरं काय सांगता येईल का होतं तुकोबारा? सांगतो ना तुला, 5 उपाय सांगतो. पुढचा उपाय सांगतो. अनेकांचे कानी गुण दोष मना न आणे. कानी मना न आणे. अनेकांचे गुणदोष कानात आणि मनात. कुणी लावलाय रेडिओ, बंद करा, हे तू आता कशाला स्टोव बंद कर, स्टोव का रडतंय, त्याला मार, गब्बस गब्बस म्हणा. मी म्हटलं काय चाललंय यांच्याकडे, एवढं रेडिओ बंद करतायत, मुलाला गप्प बसवतायत, स्टोव बंद करतायत. विचारलं कशा करता, शेजारी भांडण चाललंय ते ऐका येऊ दे जरा, गप्प बसा सगळेजण. कशा करता असं कोण प्रवचन कीर्तन ऐकतं? इथं बसलं तरी घरचा विचार करतं. गुणदोष कशाला पाहिजे? कुणाची निंदा कधी ऐकू नाही, करू पण नाही. सगळ्यात मोठा दोष आहे गुणदोष ऐकणं. तुम्ही लक्षात ठेवा, कुणाकडेही दुपारची रिकामी वेळ आहे म्हणून चला तिथं बसायला जाऊन ऐकू, प्रवचन ऐका, कीर्तन ऐका, भजन ऐका, गीत लावा, एखादं चांगलं भावगीत, भक्तिगीत ते ऐका. पण 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, काय होणार आहे ऐकून तेवढं सांगा बरं मला. अनेकांचे काम गुण दोष, कुणाचे गुण सुद्धा आणि दोष सुद्धा. काय होतं ऐकलं तर तुम्हाला माहिती आहे? गाव होतं, तिथे काका होते, ते रोज रामायण सांगायचे. गाव सगळं ऐकायचं, सगळ्यांना काकांचं रामायण आवडायचं. गावात एक आजी होती, एकटीच होती, दूध दुभतं तिच्या घरी होतं, तिला काकाचं रामायण ऐकायला आवडायचं. काकाला काहीतरी देऊ वाटायचं. भगिनी भाविक असतात बरं का, पुरुष दुसऱ्याचं घेण्यात पटायत असतात, भगिनी देण्यात पटायत असतात. खरं तिला वाटायचं आपल्यातलं काय आपल्याला दान करता यावं, म्हणून तिने ठरवलं काका आज रामायण सांगून झाल्यावर घरी जाताना माझ्याकडे येऊन जा बरं का. काका म्हणले का, मी तुमच्यासाठी ताक ठेवलंय,
नका देऊ दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार. तिने ताक द्यायचं ठरवलं. काका रामायण सांगितल्यानंतर गेले. त्या आजीने तवली, कळते ना तुम्हाला, ती तवली ताकाची भरलेली काकांना दिली. तिच्यावर झाकण नव्हतं. आता ती तवली तशीच घेतली आणि काकांनी अशी धरली आणि रस्त्याने निघाले. जिथे काका राहत होते तिथे मंदिरात न जाताना वाटेत आजीचं घर, आणि मग ते आपल्या घरी निघालेले. ती ताकाची तवली अशी उघडी घेऊन, ते काका ती तवली उघडी घेऊन जाताना वरून एक घार आकाशातनं अर्धवट मेलेला साप तिने धरला होता आणि ती वरनं उडत चालली होती आणि तो साप गरळ ओकत होता. साप वरून गरळ ओकायला आणि खालून काका तवली घेऊन जायला. नेमकी एक गाठ पडली आणि सापाची गरळ कशात पडली? तवलीत. निम्म प्रवचन केले तुम्ही. नेमकी त्या तवलीत पडली. बरं, काका चालत होते म्हणून ती छान घुसळून सगळी ताकात मिक्स झाली. घरी आले, ताकात भाकरी कुस्करली, खाल्ली. काका झोपले तर सकाळी उठलेच नाही. गाव गोळा झाला. काकांना पोचवायची तयारी झाली. काकांना पोचून आले. काका गेले. एक ब्राह्मण मेल्याचं पाप चित्रगुप्ताकडे गेलं. आपले हिशोब सगळे घोटाळ्याचे. सध्या तर ते जग आहे, पण देवाचा हिशोब कधीही कुठल्याही घोटाळ्याचा नाही. तंतोतंत मेरे बाबा के दरबार में सबका खाता है, जितना जिसका खाता है उतना वो पाता है. हा बँक बॅलन्स, हा हिशोब, ही रोजकिर्द, हे तुमचं पुस्तक इतकं ॲक्युरेट असतं की खालून काका मेल्याचं पाप वर आल्यावर चित्रगुप्ताच्या क्लार्कला कळेना की हे पाप कोणाच्या नावावर मांडायचं. आजीच्या नावावर मांडा म्हणले. आता आजीने ताक कसं दिलं होतं? प्रेमाने, काकांच्या ऐकून श्रद्धेने काहीतरी द्यायचं म्हणून. तो क्लार्क म्हणायला लागला आजीच्या नावावर कसं? आजीने तर श्रद्धेने दिलं. बरं म्हणले, मग काकाच्या नावावर मांडा. काकाने काही सुसाईड केली हो? आत्महत्येसारखं पातक नाही. माणसं का मारतात कळत नाही. त्याच्यासारखं महान पातक नाही. काका काही मारायचं म्हणून गेले नव्हते ताक घेऊन. काकाच्या नावावर आत्महत्येचं पातक मांडता येईना, आजीच्या नावावर मांडता येईना. मग म्हणले सापाच्या नावावर मांडा. हो, तो तर अर्धवट मेलेला होता. त्याला काय माहित खालून कोण चाललंय. ते मेलेलं अर्धवट होतं म्हणून ते गरळ ओकत होतं. त्याची गरळ पडली. त्याला ठाऊक होती का? ठाऊक असले कोणी पाडेल का? त्याला माहीतच नव्हतं. त्याचं काकाचं शत्रुत्वही नव्हतं. पडली म्हणून गरळ पडली. कुणाच्या नावावर मांडता येईना? सापाच्या नाही, काकाच्या नाही, आजीच्या नाही. म्हणले मग घारीच्या नावावर मांडा. ते म्हणले तिला काय माहित होतं खालून काका चाललाय? तिला ठाऊक होतं का खालून? ती काय खाली बघत होती का? ती आभाळात उडत होती पुढं बघून. तिने तिला पोटासाठी म्हणून साप पकडला होता. मग ते कुणाच्या नावावर मांडावं? त्या क्लार्कला काही कळलं नाही. कुणाच्या नावावर मांडू पाप? एक ब्राह्मण मेल्याचं पाप कुणाच्या नावावर मांडायचं? तो गेला चित्रगुप्ताकडं. चित्रगुप्ताने डोकं खाजवलं. त्यालाही कळलं आजीचा दोष नाही, काकांचा दोष नाही, सापाचा नाही, घारीचा नाही. तो म्हणला आपण देवालाच विचारू ना, डायरेक्ट विष्णूला, भगवंताला विचारू. गेले भगवंताकडे. भगवान शांत होते. का आलात चित्रगुप्ताला? असं एक पृथ्वीवर घटना घडली, वर काका मेल्याचं पाप आलंय आणि ते कोणाच्या नावावर मांडायचं ते कळत नाही म्हणले, म्हणून तुम्हाला विचारायला आलं. सोपं आहे म्हणले. काय करायचं म्हणले? बघा, हायवेचे रस्ते असतात किंवा एखादी रेल्वे असते, ती जाता जाता कुठल्या तरी रेल्वेला टक्करते आणि माणसं मरतात, ॲक्सिडेंट होतात सुपर एक्सप्रेस हायवेला. विनाकारण कुणाचा दोष नसतो. त्या ड्रायव्हरला डुलकी, त्याचा काय दोष आहे बिचाराचा? पण अकारण माणसं त्या अपघातामध्ये काय होतात? ॲक्सिडेंटमध्ये मरतात. तसं हा काका सुद्धा गेला. तर असलं पाप कुणाच्या नावावर मांडलं जातं हे माहिती आहे का? देव म्हणले, पारावर बसून दुपारच्या वेळात आपल्या घरच्या भाकरी खाऊन जी माणसं पारावर बसतात आणि एकमेकाची निंदा करत बसतात, त्या सगळ्यांच्या नावावर थोडं थोडं टाकून द्यायचं. तुम्ही तुमचा बॅलन्स तपासून पाहिजे का? आणि सद्गुरू तो काय तपासतात, सरळ तुम्हाला तपासतात. तुमच्याकडे, तुमच्या डोळ्याच्या बावलीकडे बघितलं की तुम्ही काय केलं हे कळतं. हा कुणाच्या नावावर बॅलन्स मांडा? जे कारण नसताना अनेकांचे कानी गुण दोष. फुकटची सवय माणसाला, काही कारण नसताना. ह्याच्या पायात पायतान नसतं बरं का, पण तंबाखू मळत काय बरं का? ते शरदरावला बघा कळलंच नाही. तुला काय कळतंय का? तू इथंच आहे ना मातीत भोईत, आणि तू त्यांचे दोष काढतो. तुला काय कळलंय? सायकलला मडगाड नसतं, टाटाच्या ज्ञानाला नावं ठेवतो. नाही, त्यांनी त्याच्यात जरा फरक करायला पाहिजे होता. तुला सायकल पण नाही आहे, तिला मडगाड नाही, पायंडल नाही, आणि तू कोणाचे दोष काढतोय? टाटाचे. ज्ञान त्याने कसे बा? अनेकांचे कानी गुण दोष. साधं सरळ जीवन आहे माणसाचं जीवन. देव बनायचं ना,
कुणाचे गुण पण वर्णू नका, दोष पण नाही. स्तुती कधी न करावी वृथा नराची. माणसाला सुद्धा हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, पडलं तर लागत नसलं तरी चढवू नये. कुणाचे गुण नको, दोष नको. तुला देव बनायचंय का? बघ, तुला 2 नियम सांगितले, साधे सोपे उपाय. चित्त शुद्ध करून गीत भावाने गावं. दुसऱ्याचे गुणदोष कानाने ऐकू पण नाही आणि मनामध्ये आणू पण नाही. तुकोबारा अवघडच सांगायला लागला, जरा सोपं सांगा ना काहीतरी. अहो, दुपारी बोलल्याशिवाय तर करमत नाही. जेवण झालं की आपल्या घरच्या मेथीची पेंडी दुसरीच्या घरी घेऊन जायचं, ती तिचे तांदूळ घेऊन येते. आणि नीट करताना ह्यांची बोलणी माहितीच काय चालतात. त्यासाठी प्रवचन नाही आपलं. प्रवचन ज्ञानेश्वरीसाठी, गीतेसाठी. कशाला आपण ते सांगावं? तुकोबाराज म्हणतात ना, अनेकांचे कानी गुणदोष मना नानी. तुकोबारा आमच्यासारखा उपाय सांगा ना. मग आपल्यासारखा उपाय सांगितला. करी मस्तक ठेंगण लागे संतांच्या चरण. अरे श्री संताची माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत. आपल्याकडे गुरूंना, आई वडिलांना, सद्गुरूंना, देवाला, संतांना हाय हॅलो शेक हँड नाही. नमस्कार सुद्धा ते बांगड्या वाजवत नाही. तुम्हाला सांगते, येथोनी नुटवी माता मरण वाचोनी. हे जे 2 डोळ्या आणि नासिका याच्यामध्ये जे आहे ना, ही जागा, हे भ्रूमध्य, हे आज्ञाचक्र, हे फार महत्वाचं आहे. म्हणून गंध कुठं लावतो आपण, बुक्का कुठं लाव. ही जागा किती सपाट आहे हो. हिथं का नाही 2-2 नाम काढले लोकांनी, किती टिकल्या खापल्या असत्या. माझा काही कारखाना नाही, पण ही जागा का, हे आज्ञाचक्र आहे, दशमद्वार. गुरुविन कोण बतावे वाट. कुंडलिनी जागृत झाली तर सहस्त्रार दशमद्वारातून सहस्त्रार चक्र तिथून जाते. इथे शिवाचा डोळा कधी पाहिला असेल तर म्हणून ही जागा अतिशय महत्वाची असते. आणि हे कुठं पण झुकवायचं नसतं. फक्त आई वडील सद्गुरु संत आणि देव, ये मस्तक अनामत है सर अनामत है मेरा गुरुदा, दर दर झुकाया नहीं जानदा. कुठं पण नाही, तिथे करी मस्तक ठेंगणा. म्हणून नमस्कार असं नाही बांगड्या वाजवत, हा हॅलो हाऊ आर यू, कशा आहात गुरुजी, नाही. तद्विती प्रणिपातेन परिप्रश्नेन तरी तनु मनु जीवे चरणासी नम्र. अतिशय नम्र. हे गर्व भरा मस्तक प्रभु चरण धूल तक झुकने दे. अत्यंत नम्र. कोण नम्र होतो? एक शेर सांगते, सगळेजण लक्षात ठेवा. झुक जाते हैं वही, झुक जाते हैं वही जिनमें जान होती है. झुक जाते हैं वही जिनमें जान होती है. अकड़ के रहना मुर्दे की पहचान होती है. कळत असेल तर काय बघा. आकडू कोण असतं? लाटण्या ऐसा न लवे, न लवे लाटण्या ऐसा न लवे. लाटण्यामध्ये वागतं का? बघितलंय का कधी? तशी माणसं लाटण्यासारखी असतात, ती वाकतच नाही. आणि तुकोबाराय तर सांगतात, नम्र झाला भूता भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म भक्ती ते नमन. किती नम्र आहे. वारकरी पंत वेडा नाही. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. दशरथ महाराज माझ्या पाया पडले तर मी त्यांच्या पाया पडेन. लहान मूल पाया पडलं तर मी त्यांच्या पाया पडेल. मोठं पडलं तरी मोठा छोट्याचा, छोटा मोठाचा, जात पात बंत यारे यारे लहान तोर. शासनाने, शिक्षणाने, सत्तेने, संपत्तीने जी समता नाही ती संतांकडनं घडते. कोण नम्र होतो? फळली तरुच्या शाखा. आमच्याकडे आता द्राक्ष काढायचा मोसम चाललाय. एका वेलाला 25-25 घड लागलेत. तो वेल पडायला लागलाय, त्याला काय द्यावं लागतं? टेकू. ज्याला फळ आहे ते पडतं आणि जे निरपळ असतं ना ते बांबूसारखं ताट असतं. तुकोबार आहे म्हणून महाराष्ट्रीयन समाजाला शिकवतात. विशेषतः महाराष्ट्रीयन समाज. फाटकं धोतर असतं, ते तालात धरायचं हातात. आणि गावात हिंडताना कसं हिंडायचं? तुकोबारांनी सांगितले, हातामध्ये पान, वरतीचं मान. कसं असतं माहिती का? सदा घुसमुसी घुली जायचा. नम्र नसतो. बघाव त्याचं. आणि त्याला नुसतं म्हणा ना, काय डायरेक्टर खुश एकदम. त्याला वाटतं खरंच झालं. नसलं तरी काय बॉस, काय डॉन, काय सरपंच, की आमची माणसं हुशार, त्यांना वाटतं आम्ही खरंच झालं. नाही. करी मस्तक ठेंगणा. नम्र.
लागे संतांच्या चरणा. आणि ते नम्र कुठं इतरत्र व्हायचं नाही. नीचाशी लोटांगणी जावे समर्थांनी सुद्धा मान्य केलं नाही, संतांनी मान्य केलं नाही. संत चरणीच म्हणून पादुका असतात. पालखीच्या वाटेने ज्ञानोबांची मूर्ती नसते, तुकोबांची मूर्ती नाही. काय आहे तिथं? आता हृदय आपुले चौफाळुनिया भले वरी बैसौ पाऊले. चरणांबुजे सर्व काळ होतं आठवित मने पिटलीसी धने येणे काळी. निश्चिंत होतो संत चरण. आता कोटे धावे मन तुमचे चरण. पायाजवळ असे ताट राहू नका, नम्र व्हा. आणि नम्र जितके व्हाल ना, सांगू तुम्हाला गोष्ट. माझं कसं तासात भाऊ प्रवचन संपायचं, अजून 3 अभंगाचे चरण आहेत, पण मी सांगते तरी देखील सगळं कळावं तुम्हाला. म्हणून सम्राट अशोक भारताचा सम्राट. अजून तिरंगा झेंडावर काय आहे? अशोकाचं चक्र आहे, माहित असेल तर. सम्राट. पण बुद्धाजवळ गेला, अहिंसा करुणा समता आवडली आणि लढाई वगैरे सगळी सोडली आणि राजा बनल्यानंतर सम्राट झाला. एकदा देशात राजधानीत फिरत होता, मिरवणूक चालली होती त्याची. हत्तीवर सम्राट अशोक आपल्या कलिंग देशाची पाहणी करत होता. आता राजा निघाला म्हणजे काय, त्याच्या मागे पुढे सैन्य लवाजमा भालदार चोरदार बादब्बा मुलाहिजा होशियार सम्राट येत होता ना. आणि सम्राट हत्तीवर बसून राज्य बघत चाललेला असताना त्याने पाहिलं लांब झाडाखाली एक बौद्ध भिक्षू उभा होता. संन्यासी त्यागी, फक्त कफन गुंडाळलेला, काही नाही त्याजवळ. असं शमन केलेलं, मुंडन केलेलं सगळं असं साधा भिक्षू तिथं उभा होता. आणि बौद्ध भिक्षू उभा राहिल्यावर सम्राट मानत होते. सम्राटाने मिरवणूक थांबवली, हत्ती थांबवला, हत्ती खाली बसवला. कष्ट असतं तर याला. त्या हौद्यातनं राजा खाली उतरला. राजा उतरल्यावर प्रधानजीलाही उतरावं लागलं. राजा पुढे चालत गेला, भिक्षूपर्यंत गेला. भिक्षूच्या तिथं आल्यावर राजा थांबला. प्रधानजीला राग आला होता, अख्खी मिरवणूक थांबून एका संन्याशाजवळ राजा येतो. सम्राटाला काही कळतच नाही, काय बरं करावं. त्याला राग आलेले, त्याचे डोळे रागाने लाल झालेले. सम्राटाने त्याच्याकडे बघितलं, हसले आणि मुकुट काढला आपला. राजमुकुट कुठेही झुकवायचा नसतो, त्याला एक मान आहे. सम्राट होते म्हणून तो मान. त्यांनी राजमुकुट काढला आणि तो हातात दिला. कुणाच्या? प्रधानजीच्या. आणि आपण मात्र त्या भिक्षूच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. मुकुट जरी हातात घेतला होता प्रधानाने, तरी प्रधानाला इतका राग आला होता की दात ओठ खात होता तर दात त्या ओठात शिरले होते, रक्त येत होतं. हाताच्या मुठी आत आवळल्या होत्या तर ती नख तळ हातात घुसली होती. त्याला इतका राग आला होता की सामान्य संन्याशाच्या भिक्षूच्या एका शपनकाच्या आपला सम्राट राजा पाया पडतो. मोठी माणसं खूप चांगली असतात हो, पण त्यांच्या जवळचे चमचे वाईट असतात, सगळ्यात वाईट. सम्राट खूप चांगला होता मनाने, भिक्षूला संन्याशाला मानणारा होता. तो बिचारा पायावर डोकं ठेवलं होतं, पण प्रधानजीला वाईट वाटलं होतं. त्याच्या अंगाचा तिळपापड झाला होता. सम्राटाने नमस्कार केला, प्रधानजीने नाही नमस्कार केला. सम्राटाने मुकुट घेतला, घातला, परत चालत आले. हत्ती बसले त्या हौद्यात, हत्ती उभा केला, मिरवणूक चालू झाली, संपली. राजवाड्यापर्यंत आले. आत आल्यावर प्रधानजीला फक्त सम्राट म्हणले, उद्या सकाळी माझ्या राजवाड्यात यायचं, सकाळी 7 वाजता. जास्त बोलत नसतात राजे लोक, आमच्यासारखे प्रवचनकार खूप बोलतात, ते आपले कमी बोला. उद्या सकाळी 7 वाजता. प्रधानजी सकाळी 7 वाजता तिथं गेला. राजाने टाळी वाजवली, ताट आलं, ताटावर रुमाल होता. प्रधानने विचारलं काय आहे, स्वतः बघायचं. प्रधानजीने ताटावरचा रुमाल काढला, त्यात सिंहाची डोकी होती 5. काय करायचं याचं? चौकात जायचं आणि विकायचं आणि पैशानं राजदरबारात भरायचं. प्रधानजीने स्वतः विकायचं. प्रधानजीने ते ताट घेतलं, डोक्यावर चौकात गेला आणि राजाची आज्ञा मोडता येत नाही ना. गेला, सिंहाची डोकी, सिंहाची डोकी, सिंहाची डोकी. 5 मिनिटात माणसं जमा झाली. आणि काय काय माणसं अशी असतात, स्वतः शूर नसतात, पण दुसऱ्याने मारलेलं सिंह वाघ घरात आणून दिवाणखान्यात लावतात. असे असतात ना माणसं. अशा सगळ्या हौशी माणसांनी 5 मिनिटात ते डोके विकत घेतले. 5 मिनिटात पैसे खपली सिंहाची डोकी. आला राजदरबारात, पैसे भरले. राजा म्हणला उद्या सकाळी यायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा टाळी, पुन्हा ताट, पुन्हा रुमाल काढला. 5 वाघाची डोकी होती. काय करायचं? विकायची. पुन्हा चौकात गेला. प्रधानजी ओरडायला लागला, वाघाची डोकी, वाघाची डोकी. सिंहाची 5 मिनिटात खपली, वाघाची 10 मिनिटात खपली. जरा वेळ लागला, लोक आले, ती पण घेतली दिवाणखान्यात लावायला. तुम्ही बघा काही काही दिवाणखान्यात असतात अशी तशी शोपीस म्हणून लावायला नेली. 10 मिनिटात पैसे भरले. पुन्हा सांगितलं उद्या 3रा दिवस यायचं.
प्रधानजी म्हटलं किती दिवस चालायचं, 6ला तर प्रवचन संपलं पाहिजे, 5 ते 6. बरं चला उद्या तर जाऊ. गेला 3ऱ्या दिवशी पुन्हा टाळी, पुन्हा ताट, पुन्हा रुमाल उघडून पाहिला, हरणाची डोकी होती. तेव्हा बंदी नव्हती बरं का चिंकारा शिकारीला वगैरे. आत्ताचं निराळण तेव्हाची गोष्ट सांगते, अशोकाच्या काळातली. हरणाची डोकी, हरणाची डोकी. 5 मिनिटात सिंहाची संपली, 5 मिनिटात वाघाची संपली, हरणाची डोकी 15 मिनिटात संपली. गेली, लोकांनी नेली. छान शिंग बिंग सांबर होते, हरणाची डोकी सुंदर दिसतात. निदान गावराईच्या पुढे तरी ठेवता ना तुम्ही का नाही ठेवत? बसतात ना गावराई तुमच्याकडे महालक्ष्मी. मग म्हटलं चला बायकोला खुश करू म्हणून नेली लोकांनी. 15 मिनिटात हरणाची डोकी संपली. पुन्हा पैसे भरले, राजाने टाळी वाजवून सांगितलं उद्या शेवटचं. प्रधानजीला काही कळेल किती उद्या शेवटचं. 2ऱ्या दिवशी शेवटचा प्रधानजी गेला, टाळी वाजली, ताट आलं, रुमाल काढला. तसा प्रधानजीच्या अंगाला दरदरून घाम फुटला, कारण आत 5 माणसांची डोकी होती. महाराज याच विकायची. डोकी घेतली, डोक्यावर चौकात गेला. माणसाची डोकी, माणसाची डोकी. सकाळपासून प्रधानजी ओरडून ओरडून तोंडाला फेस आला, घासा कोरडा पडला. लोकांनी भेटलं, अरे वाघाचं विकत होता, सिंहाचं विकत होता, हरणाचं ठीक आहे ठेवता येतं, माणसाचं डोकं चेटूक करायचंय, भानामती करायची, दिवृषीरांना वाटतं आता काय भुताटके करतोय का. लांबून लांबून लोक जायला लागले. प्रधानजी म्हणाले, या माणसाची डोकी, माणसाची एकावर एक फ्री, या पण घेऊन जा. कुणी नेले असतील असं वाटतं. संध्याकाळपर्यंत पोटात अन्न नाही, डोळे पांढरे पडले, घसा कोरडा पडला. एकावर एक फ्री लावलं तरी कुणी ती डोकी नेली नाही. प्रधानजी खाली मान घालून आले. राजाजवळ ते ताट ठेवलं आणि सांगितलं कशा करता. सांगितलं ते कळलं. कबीर महाराजांचं प्रमाण आहे, पशु का कुछ होत पनैया, पशु का कुछ होत पनैया, नर का कछु नहीं हो, नर ने करने की तो नर का नारायण बन जाए. जनावर मेली तर विकता येतात, डोल पायातल्या चपला कातडी उपयोगी. माणूस पैलवान गेला, किती रुपयाला घ्याल सांगा बरं. रोज एक बकरं खात होतो, एका म्हशीचं दूध पित होता. हिंद केसरी रुस्तमे हिंद होता, तुम्हाला फुकट देतोय, घ्याल का गेल्यानंतर? कोण माणसाचं डोकं घेतो सांगा? डोकं कुठलं मानतो आपण? ज्या डोक्याने करी मस्तक ठेंगणा. प्रधानजी माणसाच्या डोक्याची तरच किंमत आहे. संतांच्या पायी गेलो तो. ते म्हणाला उगा प्रवचनाला बसवलंय म्हणून काही पण बोलता. मी तुम्हाला विचारते, इथं प्रॅक्टिकल बारामतीतून तुम्ही माझंच डोकं बोलवलं नाही, इथं दुसरं डोकं का नाही बोलवलं? किती डोकी होती, हेच डोकं का बोलवलं? ज्ञानोबा तुकोबांशिवाय कोणाला मानत नाही म्हणून, संतांच्या चरणी नम्र आहे म्हणून, भक्तांच्या चरणी नम्र आहे म्हणून. का तुम्ही मलाच बोलवलं? आमचे भाऊ म्हणले ताई या बर का, ताई या बर का. मला आनंद वाटेल. काय कारण आहे? डोक्याला किंमत नाही. ज्ञानोबा तुकोबांचे विचार आहेत ह्याच्यामध्ये, ते त्या पादुकांवर टेकलेले, त्याची कीर्ती गाणार आहे. करी मस्तक. बघा, तुम्हाला सुद्धा तुमच्या डोक्याला किंमत यावी असं वाटत असेल तर मस्तक नम्र करावं, कुठेही नाही लागे संतांच्या चरणी. कुणाच्या चरणी लागलं पाहिजे? तुझं व्हावं आहे. 3 उपाय. चित्त शुद्ध करून गीत भावाने गाव, अनेकांचे गुणदोष कानात आणि मनात आणू नये, आपलं मस्तक नम्र करून संतांच्या पायावर आपलं डोकं ठेवावं. डोकं ठेवा म्हणजे काय तर आपल्या डोक्यातले विचार त्यांचे असावेत. ज्ञानोबा तुकोबा तुम्ही कराल तसं, माझं काही नाही, तुम्ही म्हणाल तसं. माझे पाय तुझे डोके, घडे तरी भाग्य निके, पाहता दिसे उलटे, भाग्य तरी फार मोठे. तुझे पाय हे माझे पाय म्हणजे तुझे पाय माझे, संतांचे पाय आपले, आणि माझे डोके, आमचं डोकं कोणाचं आहे? तुझं. बाकी काही नाही. आपण आपले विचार, आपल्या डोक्यात काही येऊ नये. आपल्या डोक्यात काय, काळ्या डोईचं माणूस कसं वागेल सांगता येत नाही. कशाला मी उदाहरण देऊ? वाटेल ते करतं. आत्ता आमचा विषय झाला की दुधात काय काय मिसळतात, त्याला काय माणूस म्हणायचं? माणसात मिसळ, कशात भेसळ करत नाही सांगा ना मला. काय करत नाही वाईट माणूस? करे मस्तक ठेव, हे विचार डोक्यात येऊ नये. डोकं चांगलं राहावं, शुद्ध असावं, समाजाच्या विकासाचं कल्याणाचं करणारं असावं, जगाचं देशाचं हित करणारं. बोलू पुढे. ज्ञानोबरांसारखा अवघाची संसार सुखाचा करीनं, आनंदे भरीनं. एक नाही, माझं घर नाही, माझं गाव नाही, माझा खासदार मतदारसंघ नाही, माझा जिल्हा नाही, माझा प्रांत नाही, माझा देश नाही, हे विश्वचे माझे घर. आनंदाचे आवारी मांडू जगा, जगाला आनंदाचा आवार, ही संतांची कल्पना आहे.
इतकं मोजकं थोडं माप नव्हतं. म्हणून 3 उपाय सांगितले. करी मस्तक टेंगणा लागे संतांच्या चरण. आता 2 उपाय तुला घाईत सांगतो. तुकोबाने म्हणले वेचिते वचन जेणे राहे समाधान. कसं बोलावं दुसऱ्याला घर पाडेल असं? काय काय माणसं सरळ बोलतच नाही. तो कुठलंही विचारा उत्तर. मी बारडगावला कधीच आले नव्हते. माझ्यावर बारडगावला येणाऱ्यापैकी एक ताई आणल्या, पण त्यांना तिकडून रस्ता माहीत होता, इकडून नव्हता. मग आम्ही कोपऱ्यावर तिथे एक जणाला रस्ता विचारायला म्हणून गाडी थांबवली. विचारलं हा रस्ता जातो का बारडगावला? त्या माणसाने काय उत्तर द्यायला पाहिजे? जातो किंवा जात नाही. दुसरं एवढं काहीतरी सांगावं. काय म्हणलं माहिती आहे का? ते सांगायला उभा राहिलो नाही. म्हटलं नमस्कार. वेचिते वचन जेणे राहे समाधान. बरं तो त्रयस्थ होता. घरात एकमेकाशी नीट बोलत नाही. मुलाला बोलताना घरच्यात बोलताना आमच्या माता भगिनीत ना इतकं सुंदर जेवण करतात, ताट भरतात आणि ते पुढे ठेवायचं. गिळा खा म्हणा, गिळा कशाला? चहाच्या कप पाण्याचा पुढे द्यायचा. तुमच्याकडचं नाही, बारामतीकडचं सांगते. डोसा. अरे डोसा काय, गिळा काय? वेचिते वचन. आपल्याकडे पद्धत होती ना, शेंबूड सुद्धा पुसता न येऊ देत त्या नंदेला, पण तिला काय म्हणायचं असतं? रावसाहेबीन. छोटी का चिमुरडी असते ना. आपल्याकडचे मराठी कल्चर, मराठी संस्कृती तुम्हाला जर सांगितली ना, आहो जावं बोलायचं मुलाबाळांना सुद्धा. ए कार्ट्या असं नाही, बरोबरीने वागवायचं. षोडशवते पुत्रा मित्रवत भवेत. कशी भाषा असली पाहिजे. कसे ज्ञानोबा बोलले तर अख्ख्या ज्ञानेश्वरीत सगळ्या जगाने छळलं ना तरी ज्ञानोबा म्हणले जो जे वांचील तो ते ना. आपण म्हणतो का असं? इथं एसटी थांबली, 2 माणसं उतरली, पण गाडी इतकी भरलेली होती की कंडक्टरने आपल्याला घेतलं नाही. दिली त्याने डबल आणि गेला पुढं. की मागून काय म्हणतो माहिती का? पुढे गेल्यावर बंदच पडावी. बंद तुला घेतलं नाही म्हणून. होय रे, पुढे गेल्यावर बंद पडा. ही भावना, हे वेचिते वचन. कसं बोला? जिव्हा मे मधुमती तमाहा भवतो. जिवेजवळ सगळे जगाशी जगमित्र, जिव्हे पाशी आहे सूत्र. सगळ्या जगाचे लाडके व्हाल. गोड बोला. वेचिते वचन. वचन म्हणले रघुकुल की रीत चालत आहे, प्राण जाय पर बचन. क्षत्रियांची पद्धत आहे. शब्द दिला ना माघारी फिरवायचा नाही. आणि आता एकाच्या गाडीत फिरून प्रचार करतं, दुसऱ्याला आश्वासन देतं, तिसऱ्या बरोबर ढाब्यावर जेवतं आणि चौथ्यालाच मत देतं. वेचिते वचन. काय सांगायचं सांगा? अरे शब्दाला जागा, दिल्या शब्दाला. आणि दुसऱ्याला समाधान मानता येईल कसं? गोड बोलावं. संत बोलायला लागले ना, परिसता होय माय बापू, आला शीतळ शांतीचा वारा. त्याने ज्ञानेश्वरी वाचा. पारायणाला बसून बघा तुम्ही, ओवी वाचायला लागलो ना तर ज्ञानेश्वरी वाचताना शांती अंतकरणात येते. एका एका अक्षरात उभा माझा रमाकांत. एक साधी अक्षरं नाहीत, ही अक्षरे नवती देखा ब्रह्मसाम्रा. कसलं बोललेत माऊली. 700 वर्षापूर्वी बोललेत. अजून शिळं झालं नाही. अजून बारडगाव सारख्या आळंदीपासून 150 किलोमीटरवर एका पांडुरंगाच्या मंदिरात 10 माणसं 20 माणसं का होईना प्रेमाने ते वचन वाचतात. म्हणजे त्या वचनांची किती किंमत आहे. आणि कालची कादंबरी आज शिळी होते. कालचा चित्रपट आज लोकांच्या लक्षात न जातो. 10व्या बादांवर असणारं गीत एकदम खाली येतं. गाणी तर माणसं, आमच्या काळची जुनी गाणी आताच्या पोरांना आवडतच नाही. काय गाणी होय, शांत झाडाच्या मागणं पळतात. आमच्या वेळचं म्हणे फार वेगळं. आता काय सांगायचं त्यांना? सांग काय राहिलं? वेचिते वचन जेणे राहे. पुढे जाऊन सांगू, जाऊ द्या दुसऱ्याच्या समाधानासाठी गोड बोलायचं. पण खूप रागवला तर शास्त्र असं सांगतं, रागवलेल्या माणसाचं रक्त काढलं आणि इंजेक्शनमध्ये कुत्र्याला दिलं तर कुत्रा अर्ध्या तासात मरतं. इतकं त्या रक्तात काय तयार झालेलं असतं? विष. रागवल्यावर दुसऱ्याला त्रास होतो त्यापेक्षा आपल्याला खूप त्रास होतो. म्हणून वाईट बोलल्यानंतर जे बीपी वाढतं, जी स्पंदनं वाढतात, शरीरात दोष निर्माण होतात. आपल्या समाधानासाठी वेचिते वचन जेणे राहे, दुसऱ्याचं नव्हे, तुझे राहे समाधान. कुठले अर्थ घ्या, तुझं तरी समाधान राहू दे की तुझे बोलतो त्यातनं. तुला असं वाटलं पाहिजे छान बोललो, आनंदात बोललो, सगळ्यांना समाधानी तृप्त केलं. बोलता आलं पाहिजे की नाही? असं तुकोबारा म्हणतात किती सोपा उपाय सांगितलाय. गोड बोलायचं. आपल्याला दुसऱ्याचं सोडून द्या, स्वतः समाधानी राहण्यासाठी तरी बघा गोड बोलून घरात.
सासूबाई आई आहात तुम्ही, हां तुम्हाला वाढते बरं का, असं कोणची सून म्हणते का? ठेवलंय तिथं घ्या, गमेल्याखाली झाकलेलं असतं काही काही मोठ्या घरात, कारण सून मीटिंगला जाणार असते, बायको किटी पार्टीला. तुमच्याकडे नाही यातलं काही, बरं तुम्ही खेड्यात आहात, फार चांगल्या की बसती बिचारी पुढं अगदी बंगालच्या देशासारखी वारा घालत खाऊ घालत नाही, पण नीट वाढते तरी. अशी स्थिती आहे. गोड बोलता आलं पाहिजे, काही नका देऊ, पण 2 शब्द नुसते गोड बोलले ना माणसाला समाधान वाटत असतं. म्हणून आपली जिव्हा मे मधुमधुत्तमः भवतु, आपल्या समाधानासाठी आणि दुसऱ्याच्या समाधानासाठी समाधान राहील असे वचन तू बोल. तुझं वावा आहे देव. देव बनायचंय का? भाषा बदलली पाहिजे. देव बनायचंय का? डोक्यातले विचार बदलले पाहिजे. देव बनायचंय का? मन आणि कान बदललं पाहिजे. आणि देव बनायचंय का? चित्त बदललं पाहिजे, मुख सुद्धा बदललं पाहिजे. आणि शेवटचं तुला सांगतो, हे सगळं नाही जमलं तर शेवटी एक कर. तू का म्हणे फार थोडा तरी परोपकार. अरे थोडं दे, थोडं फार काय तुला जमेल तेवढं, पण देत राहा, घेत राहू नका. सप्त्याला 5 रुपयाची वर्गणी द्यायची आणि भंडाऱ्याला घर सगळं जेवाय आणायचं पितळ्या घेऊन. ही महाराष्ट्राची स्थिती. दुबळी माणसं आहेत महाराष्ट्राची, कमवत पण नाही, दान पण करत नाही. काय सांगू तुम्हाला, कशाला लागतंय शिरा आणि बुंदी, वारकरी वाडा, आमटीन भात. आणि आमटे अशा असते की वरचं आडं दिसतं, पारदर्शक आमटे. डाळ असती का नाही शोधा लागते, कुठे डाळ कुठे. तू का म्हणे फार थोडं तर देत राहा. तुम्ही देऊन बघा, तू 1 लाख देगा वो 10 लाख देगा. शास्त्र आहे बरं का. तुम्ही जितकं द्याल, तू 1 पाऊल माझ्या दिशेने टाक, मी 10 पावलं तुझ्या दिशेने टाकेन. पण टाका ना, द्या ना काहीतरी. हं का सगळं येतं. कोणाचा बँक बॅलन्स वर गेला, जिंदगी में खूप कमाया, क्या सोना क्या चांदी क्या मोती, क्या करू यार, कफन में जेब नहीं होती. जाताना त्या पांढऱ्या कपड्यात खिसा असतो का? एवढी इथंच. धनानुभूमो पशुवस्य गोष्टे दारागृहे जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. धनानुभूमो, इथंच राहतं सगळे पैसे, किती कमवा. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी. रावणाचा काही पैसा गेला नाही वर. तुम्हाला माहिती आहे का? अहो परदेशात असतील खाती आणि ते उघड करा इथले म्हणतील, पण वर कुणाचं खातं आहे का तेवढं सांगा. वर त्याचं खातं असतं जो संतांच्या मागे जातो त्याचं. दृष्टादृष्ट विजय व्हावे, त्यांची खातीत वर. कधी होतं ते खातं तयार वर परोपकार केला. उष्ट्या हाताने कावळा हाकत नाही, तुला कसं वर कोण विचारणार रे. अवघड स्थिती लक्षात ठेवा. श्रीमंत मनुष्य आमच्यावर जेवायला होता. आम्हाला इतके गोडगोड पदार्थ वाढले, ते पुरणाची पोळी काय, सुधारस काय, पाकातली पुरी काय. तुमच्या तोंडाला पाणी सुटल म्हणून जास्त सांगत नाही. बुंदीचा लाडू, पंचपक्वान्नाचं जेवण. आमच्या शेजारी ते श्रीमंतग्रस्त बसलेले, त्यांच्या पुढे ताटली ठेवलेली, त्याच्यात ताक आणि भाकरी आणून दिली. का? डायबिटीस आहे, काही खायचं नाही, सत्ता राहत नाही, काही दिलं नाही. तुम्ही काही दान दिलं नसेल ना, तुम्हाला भोगायची सत्ता राहत नाही. आणि याच जन्मात आमचा उधार वायदा नाही, वर गेल्यावर वगैरे नाही. इथंच वैष्णवाचा माल खरा तुर तुरा वस्तूसी. तुम्ही आता देऊन बघा, तुम्हाला फरक कळेल काय येतो. तू काय म्हणे फार फार नका करू, थोडा तरी. वळतो का खिशाकडे हात? माणसं दान करतात वाटतं. पंढरपुरात वारीला गेलेला माघ स्नानामध्ये चंद्रभागेत स्नान करायला उतरला. समोर वासुदेवाला, आळंदीत ज्ञानोबाला, पंढरीत विठोबाला दान पावलं. हा काही देणार नव्हता. म्हणला का तू इथं आला, मी तर थोडे पैसे घरनं घेऊन आलोय, ये माझ्या बारड गावात देतो तुला. देवच होता, देवाने ठरवलं त्याची परीक्षाच बघायची. हा यात्रेवरनं एसटीने परत माघारी आपल्या गावात जाईपर्यंत देव त्याच्या अंगणात उभा. आळंदीत ज्ञानोबाला, पंढरीत आला वय इथं. आत गेला, बायकोला तो आलाय अगं आणि रुपया मागतोय, मग कसं द्यायचं. इतकी माणसं चेंगट असतात. म्हणून सांगतो तुम्हाला, जे तर सर्वस्व हानी ते तर कोडी वेचती. चौफुल्यावर जा, या नोटाचं म्हणणं काय कळणाऱ्याला कळेल, सगळ्यांना कळेल असं. जिथं सर्वस्व हानी तिथं कोट्यावधी रुपये घालवतात. मला आश्चर्य वाटतं.
तमाशा असेल तर ती तमासगिरी आणि तिचा फड आणायला काय पाठवतात? इशी गाडी. आणि कीर्तनकार आणायचं असला तर सायकल चालत येत तिथनं इथं. ही आमची प्रवृत्ती महाराष्ट्राची, लक्षात ठेवा. हे बोलू नाही मी, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, यासाठी तुम्हाला सांगते. हा आला, याला काही द्यायचं नाही. तो म्हटलं अगं आता काय करू? ती म्हणते मी काय सांगू, तुम्ही ठरवा. तो म्हणतो माझ्या पोटात दुखतंय, करतो. करायला लागला. मग पोटात दुखायला लागलं, डॉक्टरला बोलावं. आणतो म्हटलं पिसाळ साहेबांना बोलून, थांबा जरा, लगेचच आणतो इथं, लगेच औषध तुम्हाला. गेला तोच वासुदेव डॉक्टरला बोलवायला. आता काय करावं, हा जर डॉक्टरला घेऊन येतो तर हे मी मेल्याचं सोंग करतो आणि तू रडायला लागे. ह्या मेला आणि तिने गळा काढला. डॉक्टर आले, रडतात म्हणल्यावर कशाला डॉक्टर येत येतात? तुमच्या सगळ्यांना कळवा, मी चलतो. गेले डॉक्टर. वासुदेव म्हणला सगळ्याला कळवायचं का? द्या फोन नंबर, पाहुणे सांगा, मी सगळं करतो. आलंच आहे तर करून जातो ना, कशाला जातो? आता ह्याला मरून पडावंच लागलं हो, उठताच ये ना, आता काय करणार? त्याने सगळ्याला फोन केले, सगळं गाव जमा झालं. याला आंघोळ घातली, बांधला, उचलला, राम बोलो भाई राम, चालवला. 1 रुपयासाठी याने सगळं केलं. नेऊन तिथं ठेवला. वासुदेव पाठोपाठ आले तर आग्ने देऊन जातात. आलंच आहे तर कशाला तसं माघारी जायचं? तोही त्यांच्याच बरोबर. आता कळेना, वासुदेवाला कळेना. सोडत नाहीत माणसं. नका बोटाने मिळवलं म्हणतात. शेवटी मारताना लक्ष कशात राहतं माणसाचं सांगाय नको. शेठजी मरत होता, छगन इथे बाबा, मगर मैं भी यहाँ हूँ, सगर यही हो पिताजी, फिर दुकान पे कोण आहे? मर ना आता, तिथं कोणी असू नाही तर नसू दुकानात, तुला काय घेणं देणं? पण नाही चालत, मारताना सुद्धा सुटत नाही, कळत नाही. तसं त्याला मारताना जमलं नाही. प्रेत त्या चितेवर ठेवलं, आग्ने द्यायला मुलाला बोलवलं, मुलाने आग्ने दिला आणि वासुदेवालाच वाईट वाटलं. शेवटी संतांना वाईट वाटतं, कारण संत माऊली असतात. संतांनाच माऊली म्हणतात. आईचं अंतकरण, त्या भगवंताला विठाई माऊली, ज्ञानोबा माऊली, सद्गुरू त्यांनाच लावतात, इतर तर कुठं नाही. आणि आपली आई माऊली. माऊली कोण असतं? याच्या पलीकडे माऊली नाही. त्या वासुदेवाला वाईट वाटलं. अग्नी लागला तसा तिथं वासुदेव गेला. म्हणलं ए बाबा माझा रुपया सुटला, पट्ट्या उठला. रुपया सुटला. माणसं अशी पोरांना देत नाहीत, बायकोला सांगत नाहीत किती आपल्याकडं जातात. चांगल्या इंजिनियरच्या पत्नीला बँकेत कसं पैसे भरायचे असतात आणि चेक कसा काढायचा असतो हे माहीत नव्हतं. इंजिनियरची पत्नी कधी बँकेत पाठवलंच नाही, बॅलन्स कळताच कामा नाही. घरात कळवत नाही ते समाजाला काय देणार आणि दान काय करणार? म्हणून दान हिंदुस्थानची संस्कृती आहे. तुम्ही 1 द्या तो 10 लाख, अनंत हस्ते देता कमलावराने, किती घेशील तू? किती घेणार 2 हाताने? अरे तो द्यायला लागल्यावर खुदा देताय तो 56, पण तू दे ना तुझ्या खिशातनं काढून थोडस. तू का म्हणे फार थोडा, तुझा वावा आहे देव तरी हा सुलभ उपाय, सोपा उपाय तुला सांगितले. 5 उपाय. चित्त शुद्ध करून गीत भावाने गाव, अनेकांचे गुण दोष कानात आणि मनात आणू नये. मस्तक नम्र करून संतांच्या चरणावर ठेवावं. तोंडाने आपलं आणि दुसऱ्याचं समाधान राहील असं बोलावं. आणि फार नाही देता आलं तर थोडा तरी काय करावा? उपकार करावा, परोपकार करावा दुसऱ्यावर. बरं का, आमच्याकडे आंबे यंदा झाले, रसाचं जेवण केलं, जावायला आणि पोरीलाच बोलवलं. जेवण नाही ते वारकऱ्याला बोलवलं का, निराधाराला बोलवलं का, अनाथाला दिलं का, नातलगांना दिलं म्हणून नाही. ज्यांच्या इथपर्यंत आले त्यांना घालण्यात काय अर्थ नाही. ज्याला मिळत नाही त्याला द्यावं. म्हणून आपल्याकडे धर्माची कल्पना होती. आंधळ्याला पांगळ्याला एखादा पैसा कुणाला द्यायचा? धर्माचा पैसा कुठं असतो? ज्यांना गरज आहे त्यांना देणं. मग असं देता आलं तर तुका म्हणे फार थोडा तरी पर तुझं वावा आहे देव. बघ 5 उपाय केलेस तर तू देव होशील. होतो की नाही? तुम्ही म्हटलं होता प्रात्यक्षिक सांगा म्हणून सांगते. जी माणसं हे करतात त्यांनाच आपण देव मानतो. नम्र, माझ्यापेक्षा तुम्ही वयाने मोठे, पण आल्यानंतर नमस्कार केला, काही पायावर डोकं ठेवलं किंवा दर्शन घेतलं. का केलं बरं ते? तसे तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, ज्ञातीने मोठे आहात, वयाने मोठे आहात, संपत्तीने मोठे आहात, सगळ्यांनी मोठे आहात. मग नम्र का वाटलं? जो या मार्गाने चालतो तो देव. तुम्ही चाललात
तर मी तुमचं दर्शन घेईन. मलाही तुमच्या दर्शनाची आस आहे. तुम्ही देव बनावं, ज्यासाठी हा देह मिळाला, महान भाग्याने मिळाला, संसार करण्यासाठी नाही. घर ती सुगरण सुद्धा बांधते, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा. तुम्हाला विचारते, बारड गावामध्ये एकतरी झुलता बंगला आहे का? झुलता बंगला कोणाचा नाही. सुगरण झुलता बंगला बांधते. डायनिंग रूम, बेडरूम, ड्रेसिंग रूम, त्या एवढ्याशा घरट्यात आत इतकी सुंदर असते बघाल तुम्ही. तर मग घरट तर सुगरीन बांधते. पोरबाळा करण्याकरता माणसाचा जन्म आहे का? एका डुकरीला 10-10 पिल्लं असतात. काय त्याला नाहीतरी काय थोडी श्वानशुकरे बापुडे. त्यासाठी माणसाचा जरा कटू बोलते पण मुद्दाम बोलते. यासाठी नाही माणसाचा जन्म, यासाठी नाही. मुलं बाळ संसार करण्यासाठी, घरं बांधण्यासाठी, एकराच्या पलीकडचा एकर ईर खणली ह्याच्यासाठी. तुझं काय झालं? तुझं व्हावं आहे दे. कधीतरी शांत बसा. कोहम कथविदम जातसी कोवा हास्य करता कोण आहे ने देशवेश नोहे माझा सहज फिरत आलो करू सत्ता करुणावरी कोठे स्थिर राहील. कोण आहे मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊक सभागी असंता दुजा नाही. म्हणून तू देव बन एवढी तुझ्यापाशी प्रार्थना करतो. म्हणून जगद्गुरूच्या अभंगाचं चिंतन तुमच्या पुढे श्लोक ओवी न घेता सांगितलंय. सांगा बरं, परमार्थ काही वेगळा आहे का? यात सामाजिक जीवन आलं, सांसारिक जीवन आलं, कौटुंबिक जीवन आलं. तुमचं हे जीवन धन्य होईल आणि तेही जीवन दृष्टादृष्ट विजय असा जगद्गुरूंचा चिंतनाचा अभंग आज तुमच्या सर्वांच्या पुढे सेवेच्या निमित्ताने योग आला. कालपर्यंत मला माहीत नव्हतं माझं प्रवचन, पण माझं भाग्य एवढं मोठं आहे की देव बांधून सेवा करून घेतो. असा दिवस जात नाही की त्याने प्रवचनाची सेवा करून घेतली नाही. जोर बोलता येते ना तोवर हे बोलावं. म्हणून मला भाऊंचा फोन आला, अचानक कळवलं असं त्यांना वाटत होतं. अगोदर माझ्याशी बोलले होते ते, पण माझ्या डोक्यात तारीख नव्हती ना. सगळे व्याप असतात, त्यात ती तारीख नव्हती. पण येता आलं आणि तुमच्यासारख्या ज्ञानेश्वरीतली एक ओवी देते दशरथ महाराज. जानतिया सवा गीताची एक सेवा काय कीजे लाघवा शास्त्री. भाऊ कुणाबरोबर म्हणावं? जाणत्या बरोबर. तसे तुम्ही सगळे परमार्थाचे जाणते. जिथं विकतं तिकडं उलगडून दाखवावं ना. म्हणून तुकोबारा तुमच्या पुढ्यात मांडले. जगद्गुरूंचा आदर्श घ्या आणि आपल्या जीवनात आपणच देव बना. माझ्या वाणीला पूर्णविराम देते. सद्गुरू स्वरूपात तुमच्या चरणी माझी वाक्पुष्प समर्पित करते. पुंडलिका